संदीप शिंदे आता आझाद मैदानावर दाखल झालेले आहेत। मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। न्यायमूर्ती संदीप शिंदे आता या ठिकाणी मनोज जरांगेंची त्यांनी भेट घेतलेली आहे। आम्हाला राजकारण नको, आरक्षण हवं अशी ठोस मागणी जरांगेंनी केलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता न्यायमूर्ती संदीप शिंदे या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आझाद मैदानावर दाखल झालेले आहेत। तर या ठिकाणी मनोज जरांगे कालपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती संदीप शिंदे आता जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आम्ही आरक्षण घेऊनच परतणार असा निर्धार जरांगे यांनी केलेला आहे। तर आता या पार्श्वभूमीवर निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। आझाद मैदानावर या ठिकाणी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे आझाद मैदानात पोहोचलेले आहेत। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, खरं तर या हालचालींना वेग आल्याचं दिसतंय। माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे आता आझाद मैदानात पोहोचलेले आहेत। जरांगेंशी त्यांची चर्चा सुरू आहे, काय सांगाल याबद्दल अधिक? कृपा नक्कीच या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर ही समिती कुणबी नोंदणी शोधण्यासाठी गठीत करण्यात आली होती। त्यांनी अनेक नोंदी या ठिकाणी सापडल्या होत्या। आज या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा भेट घेतलेली आहे। दरम्यान आता एक तक्ता या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना दाखवण्यात येतोय, ज्यावरती किती नोंदी सापडलेल्या आहेत आणि कोणकोणत्या प्रकारचे प्रमाणपत्र हे अद्याप देण्यात आलेले आहे। संदीप शिंदे जे आहेत ते या ठिकाणी दाखवतात आणि त्यांच्या हातामध्ये आणखी एक कागद त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, ज्या मागण्या खरं तर जरांगे पाटील यांनी ठेवला होता। पण सगळे सोयरे यांच्या संदर्भातील असेल, मुलांना शिक्षणासंदर्भातील असेल किंवा मराठ्यांच्या नोकऱ्या संदर्भातील असेल, या सर्वांच्या ज्या विषयावरती हे सर्व मागण्यांच्या संदर्भात आज खरं तर मराठी उपसमितीची बैठक झाली। यामध्ये सर्व मंत्रिमंडळातील सदस्य, उपसमितीतील जे सदस्य होते मंत्रिमंडळातील असो किंवा इतर सदस्य असतील, यांच्या समोर ही चर्चा झाली होती। काही प्रमुख आणि मागण्यांवरती सकारात्मक चर्चा झालेली आहे। ती चर्चा जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांना या ठिकाणी दाखवण्यात येते। त्या संदर्भातील अहवाल जो आहे तो संदीप शिंदे हे मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर मांडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि यामध्ये काही प्रमुख गोष्टींचा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे। जो पेपरवरती आपल्याला काही मजकूर आपल्याला पाहायला मिळतो, त्यामध्ये कर्मचारी यांच्यावरती, कर्मचाऱ्यांसाठी किंवा मराठी कर्मचारी आहेत त्यांच्या संदर्भातील प्रश्न असोत, मराठी समाजातील जे नोकऱ्या नाही अशा प्रकारच्या सुद्धा तरुणांना रोजगार देण्यासंदर्भातचा विषय असो किंवा एकूणच या महिन्यामध्ये आर्थिक मदत व कर्मचारी अशा प्रकारचे सुद्धा काही मदतीचे सुद्धा या ठिकाणी उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात या पेपरवरती। आणि त्या संदर्भातील जो अहवाल आहे तो या ठिकाणी सादर करण्यात येतोय न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांना। आणि आता मात्र मनोज जरांगे पाटील यांनी या सर्व बाबींच्या माहिती घेतल्यानंतर त्यांची भूमिका काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र इथे संदीप शिंदे यांनी सर्व माहिती दिल्यानंतर पुन्हा एकदा काही प्रमुख मागण्या असतील किंवा प्रमुख निर्देश असतील, सूचना असतील, त्या मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं होण्याच्या शक्यता आहे। आणि यावरती आज पुन्हा उपसमितीची बैठक सुद्धा होऊ शकते, कारण या संदर्भात शुक्रवार हे उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं होतं। आता या ठिकाणी आपण बघतोय कुणबी नोंदणी शोधण्यासाठी जी समिती गठीत करणार असते ते न्यायमूर्ती संदीप शिंदे या ठिकाणी दाखल झालेलं आहे। काही प्रमुख मागण्यांवरती या ठिकाणी चर्चा सुरू आहे। मनोज जरांगे पाटील ज्या आहेत त्या सर्व बाबी ज्या आहेत त्या ऐकून घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। जी, खरं तर स्वप्नील, मनोज जरांगे यांनी सांगितलंय की मराठा आणि कुणबी एकच आहेत, त्यामुळे सरकारने सर्व मागण्यांची अंमलबजावणी करावी। अर्थातच आता माजी न्यायमूर्ती शिंदे जरांगेंच्या भेटीला तिथे उपस्थित आहेतच, यानंतर काही तोडगा निघू शकतो का असा प्रश्न खरं तर उपस्थित होतोय। नक्कीच या ठिकाणी कृपा, तोडगा एकाच गोष्टीवरती निघू शकतो, तो म्हणजे जरांगे यांची जी प्रमुख मागणी आहे ती म्हणजे कोणाच्याही हिश्श्याचं न मागता आम्हाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं अशा प्रकारची मागणी आहे। कुणबी नोंदी जरी सापडत असल्या तरी त्या खरं तर इंग्रजांच्या काळापासून गॅझेट ज्या आहेत तेव्हापासूनच्या या नोंदी आहेत, त्यामुळे आमच्या वाट्याचं आम्हाला मिळालं पाहिजे अशी ठाम भूमिका काल असेल आज असेल यापूर्वी सुद्धा जरांगे यांनी मांडलेली आहे। मात्र अद्याप 10% हे आरक्षण जे ESPC दिलेलं आहे
ते या ठिकाणी लागू करण्यात आलेलं, मात्र ते न दुसरं आरक्षण जे आहे ते देण्यात यावं. एकूणच 50 आरक्षण जे त्यांना मिळावं सरकारची मागणी आहे. मात्र किती टक्के दिलं हे पाहणं होत आहे. तर ते विषय आलेला आहे. 50%च्या वर आरक्षणाचा अधिकार हा केंद्राला आहे अशा प्रकारे सुद्धा मतमतांतर आहेत ती सुद्धा या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. मात्र राज्य सरकारला अधिकार आहेत आणि यानुसार जे आरक्षण आहे ते देण्यात येऊ शकतं. मात्र 50%ची अट वगळता मराठ्यांना त्यांच्या वाट्याचं आरक्षण देण्यात यावं अशा प्रकारची मागणी आहे. आणि त्याचप्रमाणे सगळ सोयरे यांच्या संदर्भात सुद्धा मागणी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी केलेली. मात्र आता जी चर्चा आहे संदीप शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये काही मुद्दे सांगितले जातात. मात्र मनोज जरांगे पाटील यांना काही मुद्दे हे पटत नाहीयेत असं त्यांच्या ऐकूनच चेहऱ्यावरून आणि त्यांच्या देहबोलीवरून आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण काही सूचना सुद्धा करताना या ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र एकच मागणी आहे ती म्हणजे जे मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि जे महाराष्ट्रामध्ये इथे येऊ पाहतात ते म्हणजे एकूणच सर्व मराठ्यांना एक वेगळं आरक्षण देण्यात यावं. कोणाच्याही वाट्याचं आरक्षण नको अशा प्रकारची ही मागणी आहे आणि त्याच आरक्षणाच्या सगळे सोयरे यांनाही लागू होईल अशा प्रकारचं जे GR आहे, निर्णय आहे तो पारित करण्यात यावा अशा प्रकारची मागणी आहे. आता पण आपण बघतो या ठिकाणी जरांगे पाटील काही सूचना ज्या आहेत ते न्यायमूर्ती संदीप शिंदे यांना देताना पाहायला मिळतात. त्यामुळे या समितीमधून नक्की काय महत्वाच्या बाबी जरांगे यांना समजावण्यात येतात हे पाहणं महत्वाचं आहे. कारण यानंतर लगेच जरांगे पाटील जे आहे ते माध्यमांशी या ठिकाणी संवाद साधतील. कृपा निश्चितच स्वप्नील, आपण पाहायला गेलं तर या आंदोलनाला खरं तर आजचा दिवस हा वाढवून दिलेला होता. नंतर जरांगे पाटील हे म्हणालेत की एक दिवस वाढवून दिल्यानं काही होणार नाही, आम्ही आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत असंच सुरू ठेवू. यानंतर आता नक्की काय होईल, सरकार नक्की काय भूमिका घेईल? कारण का एका बाजूला ओबीसी समाज देखील आक्रमक झालेला आहे. आमच्या कोट्यातून त्यांना आरक्षण नको यासाठी ओबीसी समाजाचा विरोध आहे आणि त्यामुळे सरकारला कुठेतरी आता सुवर्ण मध्य काढणं देखील गरजेचं आहे. या बाबतीत आता सरकार काय निर्णय घेईल हा देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. स्वप्नील, हो नक्कीच या ठिकाणी सरकार सुद्धा सहकार्याची भावना दाखवत आहे. मात्र एकूणच या ठिकाणी मागणी ठाम आहे. एकच मागणी आहे ती म्हणजे मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं आणि तेव्हाच हे आंदोलन खरं तर आमरण उपोषण जे आहे ते या ठिकाणी स्थगित करण्यात येईल. विजयाशिवाय या ठिकाणी परत माघार घेणार नाही अशा प्रकारे सांगितलं जातं. त्यामुळे सरकार जरी अनेक बाबी या ठिकाणी समोर आणत असलं तरी मागणी एकच राहणार आहे की मराठ्यांना आरक्षण हे देण्यात यावं. त्यामुळे नक्की सरकारकडून असेल किंवा उपसमितीच्या अध्यक्षांकडून उपसमितीकडून असेल काय पर्याय या ठिकाणी दाखवण्यात येतात आणि काय पर्याय हे देण्यात येतात हे पाहणं महत्वाचं आहे. कारण तर अनेक मागण्या आहेत, या मागण्यांवरती चर्चा झालेली आहे. मात्र ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या या ठिकाणी प्रकर्षाने लक्ष देण्यात येतात आणि त्यांच्यावरती चर्चा करण्यात येतात. इतर मागण्यांच्या संदर्भात ज्या आहेत ते आश्वासन देण्यात येईल अशा प्रकारचं एकंदरीत चिन्ह पाहायला मिळतंय. मागे सुद्धा जेव्हा वाशीमध्ये जरांगे पाटील आले होते तेव्हा त्यांनी 10 मागण्या या ठिकाणी ठेवल्या होत्या. मात्र आता तर आपण संदीप शिंदे यांच्या हातातील हा कागद पाहिला तर या कागदवरती प्रमुख 5 ते 6 मागण्या आहेत आणि या 5 ते 6 मागण्या मराठ्यांच्या आंदोलनातील जे गुन्हे दाखल झाले या संदर्भातील आहे, मराठ्यांच्या नोकऱ्यांसंदर्भात आहे, मराठा मुलांच्या शिक्षणासंदर्भातील एक मागणी आहे आणि तसेच ज्या ज्या मराठ्यांचा या लढ्यामध्ये मृत्यू झालेला आहे त्यांना सुद्धा नुकसान भरपाई देण्यात यावी अशा प्रकारची मागणी आहे. खरं तर काल आणखी एक मागणी करण्यात आलेली आहे ती म्हणजे मुंबईमध्ये आल्यावरती काही मराठा समाजाच्या लोकांच्या गाड्यांवरती जे चलन करण्यात आलेलं आहे ते चलनांवर संदर्भात सुद्धा मागणी या ठिकाणी येऊ शकते. आता सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या 5 ते 6 मागण्या आहेत. 50% आरक्षण हे मराठ्यांना देण्यात यावे अशा प्रकारची मागणी आहे आणि यामध्ये सगळे सोयरे असा सुद्धा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. जी स्वप्नील, खरं तर आपण जर पाहिलं तर मुंबईत मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक दाखल झालेले आहेत. एक आरोप मात्र असा होतोय आंदोलकांकडून की आम्हाला सरकारकडून कोणत्याही सोयी सुविधा मिळत नाहीयेत, पिण्यासाठी पाणी मिळत नाहीये, शौचालयासाठी पाण्याची व्यवस्था नाहीये, असा आरोप आंदोलकांकडून सरकारवर केला जातोय. नक्कीच या ठिकाणी जो आरोप कालपर्यंत करण्यात आले होते मात्र आता मुंबई महानगरपालिकेने हा आरोप कुठेतरी पुढून काढण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळतोय. एकूणच आझाद मैदान असेल किंवा आझाद मैदानाच्या आजूबाजूचा परिसर असेल, मग या ठिकाणी फॅशन स्ट्रीट असेल, एकूणच या आझाद मैदानाच्या 500 मीटरच्या अंतरामध्ये अनेक सोयी सुविधा ज्या आहेत ते मराठ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये शौचकुप्या असतील, एकूणच त्यांच्या स्नानगृहासाठीची जागा असेल, अशा अनेक जेवणासाठीचे बंदोबस्त, पाण्याचा बंदोबस्त सुद्धा करण्यात आलेला आहे. एकूण मुंबई महानगरपालिका इकडे सहकार्य करताना
दाखवतंय, तिकडे सरकार निश्चित. सुद्धा सहकार्य करताना दाखवतंय. मात्र तोडगा एकाच विषयावरती निघणार असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. जी. तो म्हणजे आरक्षणाचा विषय जो आहे, आरक्षण मिळाल्याशिवाय जाणार नाही असा एक पवित्रा जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांचा दिसतोय. त्यामुळे आता या समितीकडून नक्की कोणकोणत्या आश्वासनांवरती या आंदोलकांना समाधान निश्चित. मानवण्यासाठी भाग पाडलं जातं हे पाहणं महत्वाचं असेल. निश्चित स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.